स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू। मान्यवरांची खूप मोठी रेलचेल जी मात्र आपल्याला पाहायला मिळते फ्रेंडशिप 11 संघ मैदानाच्या आतमध्ये। स्वप्नील आणि आदेशी जोडी गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम बिरवाडी पंकज लोबेच्या हातामध्ये चेंडू आहे। सलामीसाठी स्ट्रायकर एंडवर खाटेघरचा धुरंधर स्वप्नील बिराडे, तर नॉन स्ट्रायकर एंडवर आपण बॅटर पाहतोय तो आदेश। चिन्मय स्पोर्ट आणि त्यांच्या विरुद्ध फ्रेंडशिप 11 ही लढत। हा सामना झाल्यानंतर सुपर 6 चा थरार आपल्याला पाहायला मिळेल। प्रत्येकाची प्रतीक्षा उत्कंठेला लागलेला आहे की या स्पर्धेचं टायटल पहिल्याच पर्वात कोण जिंकणार। सुपर 6 चे जेवढे सामने आहेत ते 4 षटकांचे होतील। हे आयोजक कमिटीच्या वतीने सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। 12:21 झालेले आहेत। पहिला चेंडू आणि पंच प्रवीण सर यांचा नो बॉलचा इशारा। क्षेत्ररक्षण चुकीचं सजवलेलं, नो +1 2 धावा येताना पाहायला मिळतील। मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अन्सार शेखला होता, त्याने तो सुनील आलम यांना दिलेला आहे। उपस्थित मान्यवर व्यासपीठावर आपण पाहत आहेत दत्ताशेठ गडगे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ। सुनील आलम आपण यायचं आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी। सुनील आलम तिकडे फ्रीडचा चेंडू तो मात्र डॉट येताना पाहायला मिळाला, कारण गडबड प्रत्येकाची चालू आहे। नाही चर्चा ती होईल, स्वप्नील पोटेची चर्चा होईल, ती अतुल पष्टे अर्थात पाखरूची, अजून आकाची चर्चा होईल की मॅन ऑफ द सिरीज साठी प्रबळ दावेदार आहेत, परंतु 102 103 धावा कमी आहेत, हे महत्वाचं। इथे टाकलेला हा चेंडू मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊ। सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा किताब जो मात्र देणार आहोत। गोलंदाज तयार। आमचे माऊली कृपा हॉटेलचे सर्वा चेतन दादा गीते उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत करू। आंबेळेमध्ये आल्यानंतर प्रत्येक जे मान्यवर आहेत त्यांच्याकडून विशेष प्रेम मिळतं, हे सर्वात महत्वाचं। धावफलकावर धावसंख्या 4, 3 चेंडूचा खेळ समाप्त। पंकज लोबेला आपण पाहतो। संघ आपण पाहिला रमेश दादा लिहे असतील, संजय दादा शेलवले असतील, तदनंतर अमित दादा देशमुख असतील, यांनी प्रस्तुत केलेला हा संघ तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील। प्रवीण दादा लिहे यांचा संघ, दुसऱ्या बाजूला चिन्मय स्पोर्ट हा संघ आपल्याला पाहायला मिळतो। थोडेशा अडचणीमध्ये, परंतु अडचणींवर मात करावी लागेल, इथे जिंकावं लागेल। जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं। ताज 11 माही 11 आंबेळेचे 2 संघ सुपर 6 मध्ये आहेत, सुपर 3 मध्ये येतील का ते पाहायचं आपल्याला। गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर। इथे टाकलेला हा चेंडू ऑन स्क्रीन आपण पाहू शकता। आमचे मॅनेजर गोविंद कामत यांना काय वाह रिप्लाय देखील दिलेला आहे, रॉयचं कौतुक आपण करू। धावफलकावर धावसंख्या 5 धावा धावफलकावर। रोनक यांच्या चेहऱ्यावर हसू आहे। 5 धावा धावफलकावर, कारण 3 दिवसाची क्रीडा स्पर्धा, 2 दिवस थोडासा व्यत्यय आला, आज सुरळीत चालू आहे, हे सर्वात महत्वाचं। इथे टाकलेला हा चेंडू विकेट केलाय स्वप्नील बिराडेच्या बॅट मधून। क्षेत्ररक्षण खराब, चेंडू सीमा पार, विकी पवारने बॉल मैदानाच्या आत टाकलाय। धावा 4। गोविंद संघाची धावसंख्या धावफलकावर 9 ऑन द बोर्ड। जबरदस्त कॅमेरा वर्किंग, 4ही कॅमेरामन करतात विकास गावाने, बाबू, दीपेश मात्रे आणि खास करून विजय पगारे। नावात सर्व काही आहे, पगार। जाऊया मैदानाच्या आत।
9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मध्ये पाहूया कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. आदेश आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 9 धावा धावफलकावर. प्रेक्षक वर्ग मैदानाच्या तुडुंब प्रेक्षक वर्गाची गर्दी. 12:25 झालेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. ही मैदानाची खासियत आहे. आंबेळेमध्ये ज्या ज्या वेळेस क्रीडा स्पर्धा होत आहेत प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 मध्ये मंथन. मंथनचा हा चेंडू वेगाने टाकला. आधे चेंडू समजू शकत नाही. सूरज कापडीचा इष्टरक्षण दर्जेदार आहे. चेंडू डॉट आला. धावफलकावर धावसंख्या 9 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. परफेक्ट यॉर्कर. सूरज कापडी सध्याच्या घडीला इष्टरक्षण करत आहेत. 4 ते 5 6 मित्र आहेत, परंतु त्या 6 मित्रांमधून 5 मित्र या स्पर्धेच्या जवळ बाहेर गेलेले आहेत. बरोबर ना पाखरू? एकच मित्र असा आहे जो मैदानामध्ये लढतोय, ज्याचं नाव सूरज कापडी आहे. स्वप्नील. आकाश माडसेची बॅटिंग, स्वप्नील पोटेची बॅटिंग, त्यानंतर पाखरूची बॅटिंग प्रत्येकाच्या लक्षात राहील मॅचेस प्रीमियर लीग मध्ये. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 10 ऑन द बोट. 10 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 10 ऑन द बोट. कॅमेरा वर्किंग अतिशय जबरदस्त. 4 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. 10 क्रिक लाईव्ह. कुणालजी म्हात्रे, धनराजजी म्हात्रे यांची ऑफिशियल टीम. त्यांची कामगिरी सुंदर. फटका दमदार. फटक्यामध्ये वजन. धावा अर्धा डझन. चेंडू सीमा पार. षटकार. तो षटला मैदानाच्या आत नाही का विकी? जबरदस्त टोला. संघात धावसंख्या धावफलकावर 16. 16 रन ऑन द बोट. 16 धावा धावफलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल मंथन. शिरोशीचा खेळाडू. स्ट्रायकर इनवर आदेशला आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2. हा अस्तित्वाचा प्रश्न चिन्मय स्पोर्टचा या मॅच मध्ये. चिन्मय स्पोर्ट देवगाव. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. लाईन मध्ये परिवर्तन केलं. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. चेंडू निर्धाव. पहिल्या दिवसातील टॉपर ताज 11, लुजर सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब. दुसऱ्या दिवसातील टॉपर शिरवली मानिवली. माही 11. 4ही संघाच्या कर्णधाराने संपर्क साधायचा आहे लगेचच. बिग हिट. आडव्या बॅटने स्मॅश केलाय. डीप इन विकेटला क्षेत्ररक्षक. कॅच बी छूटा और गेंदबाज का दिल भी टूटा. इथे 2 धावा येतील का ते पाहायचं आहे. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकता ऑन स्क्रीन. खूप मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तुडुंब भरलेलं हे मैदान. इथे टाकलेला चेंडू पॅडवर आदळला. पंचांकडे अपील. लेग बी 4 ची शिकार. आदेश माघारी. पहिली सफलता प्राप्त झाली आहे. फ्रेंडशिप 11 ला फलंदाज बाद. अध्यक्ष म्हणजे या
हे असोसिएशन बनवत असताना सर्वात महत्वाची भूमिका कोणाची आहे तर त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे नकुलजी भांडे. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहत आहात. काय त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल आहे, त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, कारण ही क्रीडा स्पर्धा यशस्वी होती जाव्या मैदानाच्या आत. धावफलकावर धावसंख्या 18. आमच्या कॅमेरामॅनला सांगायला लागत नाही की कुणाचं चित्र पकडायचं, हेच तेवढं महत्वाचं आहे रॉय, आणि ते दाखवायचं कसं ते रॉयला माहिती आहे. धावफलकावर 18 धावा. सव्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहे. वैभव वारघडे मागील सामन्याचा सुपरस्टार. बॅकफुटला गेले, फटका हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू पडेल. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा. धावा महत्वाच्या. गोलंदाजी मार्कवर वैभव वारघडे जेवढी चांगली कामगिरी करतोय तितकीच चांगली कामगिरी गणेश वारघडे करतोय कॅमेरामनच्या भूमिकेत. संघात धावसंख्या धावफलकावर 20 आणि दोघं वेळुकचे आहेत, हे सर्वात महत्वाचं. संघात धावसंख्या धावफलकावर 20. 20 ऑन द बोर्ड. इथे टाकलेला बॉल, आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटर आदेश. आदेश आणि जीवन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नीले स्वतःला थोडंसं मागं ठेवलंय, दौलतला थोडंसं मागं ठेवलंय. स्वप्नील बिराडे बाद झाला आणि अतुल पष्टे 12वा आहे, हे तितकंच महत्वाचं. चेंडू हवेत, तिथे झेल झाला. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अतुल ज्या दिवस पहिला दिवस होता त्यावेळेस स्वप्नील पोटे, आकाश माडसे, अतुल स्पष्टे ते माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं की आमची 5 जणांची मैफिल आहे, त्याच्यातील कुणी षटकार मारला त्याला 500, कुणी चौकार मारला त्याला 400. पण आतापर्यंत मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये ते खेळाडू किती मागत माहिती का? 90 धावा, 95 धावा. जाऊया मैदानाच्या. इथे टाकलेला हा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी, कमालीची कामगिरी करताना वैभव वारघडे. काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त स्पेल हाताळत असताना. अजित कोयते अर्थात कोबा मैदानाच्या बाहेरून आनंद घेतील, कारण इथे फॉर्म भरणं गरजेचं असतं ज्यावेळेस तुम्हाला खेळायचं त्यावेळेस. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू पॅडलाईनवर जातोय, रनआउटची संधी, डायरेक्ट ही धोकादायक ठरू शकली असती. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 23 या धावसंख्येवर. आमचे मित्र माऊली कृपा हॉटेलचे सर्व चेतनदादा गीते यांचंही शुभागमन होते, त्यांचं करूया वेलकम. इथे टाकलेला हा बॉल, पंचांकडे अपील, लेग बिफोरची शिकार. फलंदाज बाद. नवीन फलंदाज डीजे मनोज. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये SPO भ्रमंती, स्वप्नील पोटे. नाही, कोणताही संघ जर चुकीचा खेळ करत असेल तर माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक नियम आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की त्या संघावर पुढील हंगामामध्ये बंदी टाकली जाईल, त्या खेळाडूंवर. धन्यवाद सर, तुमचं मनापासून आभार. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 23 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. पंकजचा चेंडू बॅट चेज, तिथे क्षेत्ररक्षक सागर, धावाची संधी मिस झाली. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 24 या धावसंख्येवर. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. क्रिकेटचा हा थरार आहे, क्रिकेटचा हा रणसंग्राम आहे. इथे सुंदर फटका, चेंडू सीमा पार, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगाया बेहतरीन चौका. 4 रन.
वा, टेंगे टेंगे. स्वप्नीलच्या बाडामधून चौकार आला. स्वप्नील पोटे, सुंदर असा बॉल, तितका चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 29 धावा. इथे टाकलेला हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. तुषार सर, गोविंदची फरमाईश आहे, 5 मिनिटांमध्ये ती पूर्ण होईल. जेवतायत? ओके, डन सर. जावा मैदानाच्या आतमध्ये. इथून आदेश अर्थात पाखरूने आमच्यापर्यंत नाव पोहोचवलंय. टेंगे टेंगे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी स्वप्नील पडवळ यांच्याकडून 500 रुपये. स्वप्नील पोटेच्याही षटकारासाठी 500 रुपये. 1111 रुपयाचं पारितोषिक. आणि इथे षटकार खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू डॉट. 4 षटक कंप्लीट. धावफलकावर धावसंख्या 30. फलंदाज बाद आहे 2 डीजे. कडून मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज आहेत. आदेश अर्थात टेंगे टेंगे आणि स्वप्नील पोटे अर्थात लेंबड्या यांच्या प्रत्येक थँक्यू डीजे, प्रत्येक षटकारासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक. ऑन स्क्रीन आपण पंचांना पाहू शकता. काय परिस्थिती म्हणजे बदलत असते. कृष्णा सर ऑन स्क्रीन आहेत, आपण खूप एन्जॉय करतायत तुम्ही, आणि आमचे कॅमेरामॅन कोणाला सोडत नाही, हे तितकंच महत्वाचं. तीस धावा धावफलकावर 2 फलंदाज बाद आहेत. 2 षटकं बाकी नाही. पंच तरी काय करतील, वेळच एवढा घेत आहेत खेळाडू. 6 षटकांसाठी मॅक्झिमम 30 मिनिटाचा वेळ. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. सध्याच्या घडीला आपण पाहतायत रमेश दादा लिहे मैदानाच्या आतमध्ये गेले. त्यांनी काहीसा कानमंत्र दिलाय, पाणी दिलेलं आहे. त्याचा किती उपयोग होतो ते पाहायचं. सध्याच्या घडीला डीजे ऑपरेटिंग करत असताना तुषार मडके जो आहे सर्वात हुशार, त्याचं नाव तुषार. त्याची ऑपरेटिंग पाहिजे आपल्याला. जावा मैदानाच्या आत. वेळ 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 वाचवणं सर्वात महत्वाचं. वाजलेत 12:39. अजून 6 सामने बाकी आहेत. पहिला चेंडू तिथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतो. आदेशच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या जवळपास पडझड झाली, परंतु आपल्या संघासाठी लढायचं हाच हेतू घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. रनआउटची संधी. आदेश मैदानाच्या बाहेर. संधी डीजे तुषारला. खूप चांगलं संगीत विकी पवार. खूप चांगलं संगीत डीजे तुषारच्या माध्यमातून. कारण नाईट क्रीडा स्पर्धा म्हटले की हौशे, नवशे आणि गौशे येतात. त्यांच्यासाठी स्पेशल संगीत आपल्याला पाहायला मिळालं. संजय शेठ शेलवले यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे. धावफलकावर धावसंख्या 32. 32 ऑन द बोर्ड.
लगातार 3 षटकारांसाठी 5555 लेंबड्यासाठी अतुल स्पष्टे आणि इथे काय ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय लेंबड्याच्या बॅटमधून चेंडू सीमा पार धावा 4 चौकार. थँक्यू डीजे. कोणी मनोज का? अभिनंदन, तुमचं खूप चांगलं संगीत लावतायत तुम्ही. इथे टाकलेला बॉल चेंडू हवेत अक्षय दूर आणि चेंडू सीमारेषेच्या जवळपास. भुवनचा खेळाडू आहेत. वास्तविक पाहता टिटवाळा शहरामध्ये चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जातं. आता पंचांकडून आपल्याला इशारा पाहिजे. धावा किती? अख्खा षटकार आलाय 6 धावा स्वप्नील पोटेच्या बॅटमधून. जमिनीला गुदगुल्या करणारा हा षटकार. षटकार आलाय. संघा जाऊ संख्या धावफलकावर 42. पहिल्यांदा आपण पाहिला असा षटकार. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर वैभव वारगडे. धावफलकावर धाव संख्या 42. 42 ऑन द बोट. इथे बिग हिट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वाह, स्वप्नीलची ही जबरदस्त सुरुवात आहे. परंतु दुकान बंद झालंय आणि गिरायकाला सुरुवात झाली. 4. मडके. धावफलकावर धाव संख्या 46. शेवटचा बॉल. गोलंदाजी मार्कवर वैभव. वैभवचा चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक सागर. एक सिंगल आली. संघात धाव संख्या 47 धावा. बाहेर जाता जाता चिन्मय स्पोर्ट देवगाव फ्रेंडशिप 11 ला बाहेर घेऊन जाईल का ते आपल्याला पाहिजे. धावफलकावर 47. संधी देव्या डीजे ला. रमन गोविंद यांचं विशेष कौतुक. आमचा संपूर्ण समालोचन कक्ष दाखवला जातो आणि जे दोन्ही 12वे खेळाडू आहेत त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना तो गगनात मावत नाही. अतुल स्पष्टे पाखरू 12वा नाही स्पष्टच केलंय त्यांनी. आता 12वाच राहणार मी. आपल्या संघासाठी लढायचंय फक्त. ही जिम्मेदारी. संघाची धावसंख्या धावफलकावर 47. हॉटेल प्रांजलीचे सर्व बाळकृष्ण पवार साहेब उपस्थित राहिलेत. आणि सुनील सर, सर्वात महत्वाचं काय, बाळकृष्ण पवार साहेब कधी येतात? फायनलच्याच दिवशी. तो दिवस असतो पगाराचा. 1111 हा त्यांचं खास ठरलेलं आहे आणि त्यांच्याकडून पाहिजे आपल्याला आता कंत पारितोषिक लागलं जातं. बाळकृष्ण पवार साहेब उपस्थित आहेत. हॉटेल प्रांजलीचे सर्व लगातार 2 षटकारांसाठी 555 रुपयाचं पारितोषिक. 1111चे निम्मे झालेले 555. जाऊया मैदानाच्या. 3 मारल्यानंतर 1111. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. बाळकृष्ण पवार साहेब हॉटेल प्रांजलीचे सर्व.
फुलटॉस तिथे क्षेत्ररक्षक. आणि खास करून दोन मित्र एकाच व्यासपीठावर बसलेले आहेत ज्यांच्याकडून भागवत चषकासाठी मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक अशी बाईक. एक दत्ता शेठ गडगे आणि दुसरे बाळकृष्ण पवार साहेब. त्यांचं सहर्ष स्वागत करू. कारण जीवाला जीव देणारी ही माणसं आहेत. सुनीलजी माळी सर असतील, नकुलजी भांडे सर असतील. या मैदानावर तब्बल 9 दिवस क्रीडा संग्राम रंगला जातो. त्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांच्याकडून पुढील वर्षी बाईक 2025 मध्ये धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 49. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर 49. 4 फलंदाज बाद आहेत. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दौलत खाटेघरचा खेळाडू आहे. दौलत शिंगोळे त्याची फलंदाजी पाहिजे आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू सूरज कापडी तसईचा खेळाडू ज्याची गोलंदाजी सुंदर होते. धावफलकावर धावसंख्या 49 धावा. 4 बाद 49. माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित माळशेज प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेचा हा महासंग्राम. प्रत्येक प्रेक्षक वर्गाच्या मनामध्ये घर करणारी ही क्रीडा स्पर्धा. इथे सुंदर फटका स्लॉट मध्ये चेंडू पार्किंग लॉट मध्ये जाईल. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. धावा 4. तसे आमचे डीजे ऑपरेटर रंगात येतात. माऊली कृपा जी नाही त्याबद्दल चर्चा आपण करू. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. आमच्या कॅमेरामॅनला विनंती आहे जी गाडी दाखवली ती पुन्हा एकदा दाखवा. आपण त्यांच्याबद्दल थोडीशी चर्चा करू. ते सर्व आंबेळेचे ग्रामस्थ आहेत. कुणाल त्याच्या चेहऱ्यावर नेहमी जर आपण पाहिलं तर गॉगल असतो. आणि तीनही कॅमेरामॅन त्यांच्यावरच आहेत. 3 कॅमेरे त्यांच्यावर गेलेले आहेत. माऊली कृपा फक्त विनंती आहे बसताना आपापली काळजी घ्या. तिथे बॉल आला तर इथे बिगेट. स्वप्नील पोटे लेंबड्याचा फटका फसला. डाऊन दी बॉल सनी. झेल झाला. फलंदाज बाद. निलेश डोंगरेला वाटलं अजून एखादा बॉल बाकी आहे की काय, मी मैदानात आज जाईल की काय, परंतु त्याने यू टर्न मारलेला लगेचच. बरोबर ना रोशन? आकाश माडसे आणि स्वप्नील पडवळ यांच्याकडून अजून एक पारितोषिक आहे. स्वप्नील पोटे बॉल अडवला 111, एका हातात अडवला 222 आणि सोडला तर 333. हे पारितोषिक आहे स्वप्नील पडवळ आणि आकाश माडसे यांच्या वतीनं. आणि 12वे खेळाडू आहेत पाखरू. तिथे कसंही बॉल आला पाखरू पर्यंत तर पाखरूसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चला सलामीचे बॅटर गौरव, बॅट्समन पाठवा. संजय शेठ आपले बॅट्समन पाठवा. वेळ नाही आपल्याकडं. वाजलेत 12:49. सागर क्षेत्ररक्षण जबरदस्त आहे तुमचं, परंतु या अगोदरच्या मॅच मधलं आता नाही. जसं जसं संध्याकाळचं सत्र चालू होतं, रात्रीचं सत्र नाही का, त्यावेळेस आमचे डीजे ऑपरेटर रंगात येतात. त्यांना एक संधी देऊयात आपण. ऐकूयात एक सुंदर संगीत. आतमध्ये दाखल होतील. अक्षय गायकवाड विजयासाठी लक्ष आपल्याला पाहायला मिळते 55 धाव्यांचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित माळशेज प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं शुक्रवार
दिनांक 10 रोजी चालू झालेली क्रीडा स्पर्धा आहेत आणि प्रत्येक जणाचा फोकस अध्यक्षांवर आहे. माननीय श्री नकुलजी भांडे, माननीय श्री तानाजी शेठ लिहे उपाध्यक्ष आणि माननीय श्री DS चौधरी अर्थात दिगंबर चौधरी साहेब उपाध्यक्ष आहेत. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहू शकाल. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर खेळाडू कक्ष आपण पाहतायत. सध्याच्या घडीला 55 धावांचं लक्ष्य आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आतापर्यंत आनंद आहे, परंतु त्या 55 बनल्या जातील का आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकेल का? ऑन स्क्रीन आपण पाहू शकता विकी पवारला, ऑन स्क्रीन आपण पाहू शकता संदीप दादा घोरड यांना, अमितजी देशमुख यांना. थोडीशी चर्चा करतायत. त्यांच्या समोर आकाश आहे. ही चर्चा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अजित स्ट्रायकर इनवर, अक्षय गायकवाड नॉन स्ट्रायकर इनवर सूरज. 55 धावांचं लक्ष्य. मॅच ऑन. गोलंदाज तयार. पहिला चेंडू भुवन, गावची रन मशीन. अक्षय गायकवाडच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. छत्रपतींचा छावा. 6 धावा. धापलकावर धाव संख्या 10. 10 ऑन द बोर्ड. अक्षय गायकवाड. भुवनचा हा सुपरस्टार आहे. टिटवाळा विभागामध्ये चांगलं क्रिकेट खेळलं जातं. गोलंदाज तयार. अजून एक अक्षय और अक्षय गायकवाड च्या बॅट मधून चेंडू सीमा पार. फलंदाजाच्या बॅटीतून निघाला अग्नीच्या ज्वाळा, बाहेर तोपेचा गोळा. षटकार. धावफलकावर 16. अजून एक आला तर बाळकृष्ण पवार साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लगातार 3 आले. 1111चं पारितोषिक. जबा मैदानाच्या आतमध्ये हॉटेल प्रांजलीचे सर्वे सर्वा. संघाची धावसंख्या धावफलकावर 16. इथे टाकलेला हा बॉल सुंदर असा फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळेल. 1 धाव आली आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावात. 55 धावेंचा पाठलाग जो मात्र करायचा. 38 अजूनही बनवायच्यात. 32 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. प्रेक्षक वर्गाचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद. सूरज कापडी फटका फसलाय. चेंडू हवेत. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक झेल झाला. सूरज बाद. अमोल निमसे सर यांच्याकडून खूप सारे शुभेच्छा आलेल्या आहेत. स्पेशली फ्रेंडशिप 11 शिरोशी मानदोशी गटातील हा संघ आहे आणि त्यासाठी अमोल निमसे आमचे समालोचक मित्र शिरोशीचे यांच्याकडून खूप सारे शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही मनापासून आभार. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम बोरगाव हरी बाबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. धावफलकावर धावसंख्या 17 आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 31 बॉल 38 धावा. नाही ही जिम्मेदारी आहे.
स्पॉन्सरची जिम्मेदारी आहे खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये व्यवस्थित नेणं आणि ते आम्ही दादा निभवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण जसं जसं संध्याकाळचं सत्र येतं आम्ही दादा एक वेगळ्या रंगामध्ये असतात. आज त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी खुशी आहे. पहिल्या सामन्यात संघ पराभूत झाला परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये 44 धावा त्यांनी डिपेंड केलेला. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये धावफलकावर धावसंख्या 17, 17 ऑन द बोर्ड. 31 बॉल 38 धावांचं समीकरण. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. हा सामना जर इथे फ्रेंडशिप 11 जिंकत असेल, तीनही संघ 2-2 सामने जिंकतील. पुन्हा एकदा टाइम वाढेल अर्धा एक तास. नाही टाइम आज जाणारच आहे. जाऊया मैदानाच्या आत. आडव्या बॅटनं फटका खेळला हरी बाबरेने. सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. पॉवर प्ले P1च्या षटकात धावा आल्या 18. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 30 बनवायच्या 37. संधी देवा डीजे तुषारला. धावफलकावर धावसंख्या 18 धावा. कॅल्क्युलेशन भरपूर महत्वाचं असतं. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील बेराडे. क्षेत्ररक्षण करत असताना निलेश डोंगरेला आपण पाहतोय. सनग्लासेस त्यांनी चढवलेले त्यांच्या डोळ्यावर. ही त्यांची खासियत राहिली देवगावची. स्वप्नील पोटे आपण पाहतायत. निलेश डोंगरेला आपण पाहतायत. त्यांची कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील बिराडे. मान फ्रॉम खाटेकर. स्ट्रायकर इन हरीच्या बॅटमधून सुंदर असा फटका. लेट कट खेळले. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण सुंदर होत आहे. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर 20. शेवटचे चेंडू आता मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 29. धावा बनवायच्या 35. 29 बॉल 35 धावा हे समीकरण. पहिला दिवस टॉपर ताज 11. दुसऱ्या दिवशी टॉपर मानिवली. पहिल्या दिवशी लुजर सिद्धिविनायक. दुसऱ्या दिवशी लुजर माही 11. इथे टाकलेला हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक येतील. रनआउटची संधी परंतु ते सेफली पोहोचलेले आहेत आपल्या क्रीज मध्ये. हॅलो. स्वप्नील पोटेच्या कॅच साठी स्वप्नील पडवळ आणि वैभव फरडे यांच्याकडून 1-1-1-1 1111 पारितोषिक आहे. सुंदर असा बॉल. तितका चांगला फटका. दौलत आले बॉलवर. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 21 या धावसंख्येवर. 28 चेंडू 34 धावा. 28 चेंडू आहेत आणि त्या 28 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या चौफेर आपण पाहतात. प्रेक्षक वर्गाची गर्दी. 1 वाजलेले आहेत. इथे टाकलेला बॉल. व्हॉट अ शॉट. इनसाइड आउट. कव्हरला चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हर. तोडेल फोडेल चेंडू सीमा पार. धावा 4. अक्षय गायकवाडचा ब्लास्ट. चौकार. चौकार येईल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. इथे शपल झाली. जागा बनवली. डीप पाय लागला चेंडू. एक टप्पा खात. फ्रेंडशिप 11 शिरोशी मांदोशी गटाला आनंद देणारा हा चौकार. धावा 4. सव्वीस चेंडू 26 बनवायच्या. जबरदस्त क्रिकेट. माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, माळशेज प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेमध्ये फ्रेंडशिप 11
इथे टाकलेला चेंडू वेगाने टाकलाय, नियंत्रण नाही आहे, पंचांचा अवांतरचा इशारा, वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 30, 26 चेंडू 25 धावा. स्वप्नील बिराडेला पण सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन पाहताय, थोडासा नाराज आहे, थोडासा हताश आहे. एक चांगल्या दर्जाचा खेळाडू, परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये गोलंदाजीमध्ये थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली. इथे टाकलेला हा चेंडू लेटकट खेळले, तिथे पॉइंट गलीमध्ये क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला विशाल 31 धावा. 31 31 धावा. 24 बनवायच्यात, 25 चेंडू शिल्लक. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार. स्वप्नील हरीसाठी हा चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक झेल सुटला, झेल सुटला. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा. पाखरूला मैदानाच्या आत का घेतलं नाही हे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे आता प्रत्येकाच्या मनात. तो असता त्याने कॅच पकडला असता, त्याच्यासाठी कमीत कमी 2 ते 2.5 हजार रुपयाचं पारितोषिक आलं असतं. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 33 धावा. 2 मित्र एकमेकांच्या विरोधामध्ये, सूरज कापडे एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला पाखरू आहे. एकाला आनंद मिळणार, एकाला दुःख, हे तितकंच महत्वाचं. संघाची धावसंख्या धावफलकावर 33, शेवटचे 24 चेंडू 23 धावा. संधी डीजेला. स्क्रीन आपण प्रेक्षक वर्गाला पाहू शकता, आपल्या बाईकवर ते बसलेले आहेत, आनंद घेत आहेत. काहींनी आपल्या लाईट्स अजूनही बंद केलेल्या नाहीयेत, त्यांचं कौतुक. स्कूटीवाले 33 धावा धावफलकावर. 33, 22 बनवायच्या, 24 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तयार दौलत, स्ट्रायकर एंडवर अक्षय गायकवाड. भुवनचा ब्लास्ट. इथे टाकलेला हा चेंडू फटका फसला, विकेट आली. दौलत आल्यानंतर प्रत्येक ओव्हर मध्ये विकेट येते. फलंदाज बाद. धन्यवाद तुषार सर, अप्रतिम संगीत. संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा आहेत. 23 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव वारगडे. चांगली बॅटिंग राहिली अक्षय गायकवाडची. 2 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. सुंदर बॅटिंग. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय तो वैभव. स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील. दौलतने विकेट मिळवली. 23 बॉल आणि 22 धावा हे समीकरण. क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा, प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारी ही क्रीडा स्पर्धा. बिगेट आल्या आल्या तिथे क्षेत्ररक्षक स्वप्नील झेल झाला. बॅक टू बॅक दुसरी विकेट आली. गोल दौलतने सर्वाधिक विकेट या क्रीडा स्पर्धेमध्ये घेतलेल्या आहेत. दर्शन 9. श्रीकांत पवारचं जे रेकॉर्ड होतं ते आतापर्यंत तुटलेलं. आता ऑन अ हॅट्रिक आहे. या अगोदर त्याने एक विकेट हॅट्रिक घेतलेली आहे. दुसरी विकेट हॅट्रिक होणार का आजच्याच दिवसात ते पाहायचं आपल्याला. रेकॉर्ड अतिशय महत्वाचे असतात. दर्शन 2 वेळा माही 11 साठी मैदानाच्या आतमध्ये उतरला. दोन्ही वेळेस संघ जिंकलेला आहे, हे तितकंच महत्वाचं. आज प्लेइंग 11 मध्ये जागा मिळेल का ते पाहायचं. जाऊया मैदानाच्या आत. सुंदर असा बॉल, तितका चांगला फटका. सनीच्या बॅटमधून एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 34 धावात. शेवटचे 21 चेंडू 21 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. इथे प्रत्येक संघ मालकाच्या अस्तित्वाचा विषय की आपण या स्पर्धेमध्ये संघ घेतलाय त्याने कमीत कमी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकावं 1 लाख रुपयाचं. ते जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं.
गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क. मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये प्रबळ दावेदार आतापर्यंत श्रीकांत पवार दादा. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे अपील, पंचांचा नकार आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण विषय अर्थात भावड्या सर यांचा इशारा. लेग बाईज, लेग बाईजच्या रूपाने एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 धावात. 20 चेंडू 20 ची आवश्यकता. इथे टाकलेला हा चेंडू सनीच्या बॅटमधून सुंदर फटका. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाले आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 36. शेवटचे 19 चेंडू आणि 19 धावांचीच आवश्यकता जिंकण्यासाठी. सागरने स्वतःला थोडंसं मागं ठेवलेलं आहे. पंकज लोबी थोडंसं मागं थांबलेला आहे. इथे सिच्युएशन अशी होती की मैदानाच्या आतमध्ये सनी किंवा गौरव जावा आणि सिंगल डबल खेळावे, हे तितकंच महत्वाचं. हरीच्या वाडमधून आक्रमण. हरी बाबरे, बोरगावची रन मशीन रंगात. चेंडू सीमा पार, षटकार. धावसंख्या धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42. 18 चेंडू 13 धावांचं समीकरण. वेळ वाचवणं गरजेचं. यानंतर हा सामना जर इथे फ्रेंडशिप 11 जिंकला त्यानंतर 2-2 षटकांच्या लढती होतील. त्याच्यातून तो संघ निघेल 2. त्याच्यानंतर सुपर 6 चे सामने आहेत, ते किती षटकांचे? 4 षटकांचे होतील, याची नोंद घ्या. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. स्ट्रायकर इनवर सनी, नॉन स्ट्रायकर इनवर हरी. चला थोडीशी चर्चा आता प्रत्येक खेळाडू कक्षामध्ये होईल. जे 6 संघ क्वालिफाय झालेत, म्हणजे 4 आतापर्यंत भेटलेले आहेत, 2 अजून बाकी आहेत. चला वेळ वाचवणं महत्वाचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. यज्ञेश देवगावचा हा खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर तयार. पहिला चेंडू सनीच्या बॅटमधून रिव्हर्स, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 1 टप्पा 2 टप्पा, चेंडू सीमा पार. विजय पगार यांना सलामी. चेंडू सीमा पार 4. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर यज्ञेश. त्यांच्या विरोधामध्ये रिव्हर्सचा हा चौकार. संघाची धावसंख्या 46. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. तिथे निलेश. एक सिंगल. नाही, प्रत्येकाची एक वेगवेगळी फॅशन असते. पाखरू बरोबर ना. तो तुमच्या टीमचा पोलार्ड आहे, त्याचं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर थोडं खराब आहे. निलेश डोंगरे. संघाची कामगिरी कशा प्रकारे होते पाहायचं. इथे बिग हिट हारीच्या बॅटमधून 1 टप्पा खात. चेंडू सीमा पार. धावा 4. चौकार. थँक्यू. SP श्रीकांत पवार. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 4 धावांचं लक्ष आणि इथे चेंडू सीमा रेषा पार. फ्रेंडशिप संघ विजयी. चला फ्रेंडशिप 11 संघाचा कर्णधार. फ्रेंडशिप 11 संघाचा कर्णधार. चला ताबडतोब. दुसऱ्या बाजूला NK स्पोर्ट नांदगाव आणि अजून कानिपनाथ स्पोर्ट क्लब. अक्षय गायकवाड मॅन ऑफ द मॅच. तिन्ही संघाचे कर्णधार. चला कसं सर नियोजन. एक चिठ्ठी निघेल तो टॉप 5 क्वालिफाय होईल आणि जे 2 संघ राहतील